नाशकातला एक प्रमुख व्यवसाय म्हणजे सराफीचा. इतका की नाशकात अनेक दशकांपासून स्थित सराफ बाजार आहे, ज्यामध्ये अनेक सराफी पेढ्या कार्यरत आहेत. आज या बाजाराचं स्वरूप इतकं मोठं वाढलं आहे की नाशिकच्या विविध भागांमध्ये अनेक शोरूम्स तयार झालेले दिसत आहेत. पेढ्यांपासनं शोरूम्सचा हा एका काळाचा प्रवास. हाच प्रवास आज आपण बघतोय नाशिकच्या काल, आज आणि उद्या या शृंखलेमध्ये. अर्थात विषय आहे नाशिकची सराफी. नाशिक ज्वेलर्स निमित्त देशदूतचा 52वा वर्धापन दिन. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत एक ज्येष्ठ पिढी आणि एक तरुण पिढी. ज्येष्ठ पिढीचं प्रतिनिधित्व करतायत नाशिकचेच सतीश टकले. टकल्यांचं हे असं एक घराणं की ज्यांनी सराफी व्यवसायाला इथे सुरुवात केली आणि आज त्यांच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. टकले ज्वेलर्सचे संचालक सतीश टकले, की जे या व्यवसायातले निष्णात म्हणून ओळखले जातात. जड जवाहिरे आणि खडे यांच्यावर ज्यांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि अर्थात सोनं चांदी तर हा त्यांचा व्यवसायाचाच पॅशनचा भाग. यांची मुलाखत घेत आहेत याच व्यवसायातील तरुण पिढी योगेश्वर दंडे. गोविंद दंडे अँड सन्स या पिढीचे संचालक आणि दंडे परिवारातील ही चौथी पिढी. या दोघांच्या गप्पांमधून उलगडतोय तो नाशिकचा सराफी व्यवसाय. काय होता त्याचा भूतकाळ, सद्यस्थिती काय आहे आणि काय आहे याचं भविष्य. नमस्कार. देशदूतचा हा 52वा वर्धापन दिवस. आज इथे आपण आलेलो आहोत. मला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे सतीश टकले सरांचा इंटरव्ह्यू घ्यायची. माझं नाव योगेश्वर दंडे. आज आपण बघणार आहोत ज्वेलरी क्षेत्रात काल, आज आणि उद्या हे क्षेत्र कसं वळलं आहे याच्याकडे. तर नमस्कार सर, वेलकम. नमस्कार. सुरू करूयात सर. हो. सुरुवात आपण कालपासून करू. ज्वेलरी क्षेत्रामध्ये आपण खूप मोठे वेटरन आहात. बऱ्याच वर्षांपासून आपण या क्षेत्राला पाहिलंय, बदलताना पाहिलंय. तर पूर्वी काळी नाशिकमध्ये सराफी व्यवसाय कसा सुरू झाला आणि तेव्हाची परिस्थिती कशी होती याच्यावरती थोडं आपण सांगू शकाल तर. होय, पहिल्यांदा नाशिकच्या सराफ बाजारविषयी सांगावं लागेल. सरकारवाडा जो आहे भोरपट्टीच्या खालती, त्याच्या समोरची पूर्ण गल्ली बालाजी मंदिरापर्यंत आणि मागच्या 2 आतल्या गल्ल्या एवढाच फक्त सराफ बाजार होता. आणि जुन्या नाशकात चांदीचे कारागीर होते, बरेचसे होते, ते कारागीरच होते. सराफी पेढ्या कमी होत्या. सगळ्यांचा व्यवसायामध्ये सावकारी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. आणि सावकारी म्हणजे गिरायकाला विकायचं पण त्याच माणसाने, विकत पण त्याच्याकडूनच घ्यायचं आणि त्याच्याकडून ती विकलेली वस्तू गहाण पण ठेवायची, असा व्यवसायाचा भाग होता. बरेचसे गिरायक हे शेतकरी होते, त्यामुळे पावसाळ्याच्या आधी विकायचं आणि जेव्हा पीक कापणीला येईल त्यावेळेला परत विकत घ्यायचं किंवा गहाण सोडवायचं, हाही व्यवसायाचा भाग होता. आत्ताच्या कितीतरी पट व्हॉल्यूम हा त्यावेळेला होता. म्हणजे पटींमध्येच म्हणावं लागेल, पर्सेंटेजमध्ये म्हणून काही उपयोग नाही. आणि फक्त आणि फक्त नाशिकचेच सराफ त्यावेळेला होते. बाहेरगावचे स्टेट प्लेयर्स किंवा नॅशनल प्लेयर्स एकही नव्हता त्यावेळेला. तो एक महत्त्वाचा बदल काल आणि आजमध्ये झाला आहे असं मी समजतो. याशिवाय कारागिरांना सोनं देऊनच त्यांच्याकडून माल बनवून घेणे, गिरायकाच्या सुद्धा जास्तीत जास्त ऑर्डरी घेणे आणि त्या पुऱ्या करणे. म्हणजे शेतकरी समाजाचं सकाळी त्यांनी ऑर्डर दिली तर संध्याकाळी तो बांगड्या घेऊनच जात होता, अशी पण ही होती त्यावेळेला. आणि रेग्युलर कोर्समध्ये हे करत होतो. आणि सगळ्यांचे संबंध अतिशय जवळचे, समोरासमोर तोंडावर तोंड पडणारे होते. आणि प्रत्येकाला बिझनेस इतका होता की कॉम्पिटिशनची काही बातच नव्हती. म्हणजे आत्ता आपण देशदूतच्या कार्यालयात बसून बोलतोय तर मी त्यांना विचारलं आमची जाहिरात होती का. 51 वर्षापूर्वीची मला जर जाहिरात असेल तर ती पाहायची आहे. कारण माझ्या वडिलांनी पहिल्यांदा आपलं जे कापडाची पट्टी आपण लावतो ना, म्हणजे ती मेन रोडच्या कॉर्नरला टकले पेपर स्टॉलच्या इथे पहिल्यांदा जाहिरात लावली. त्याच्यात सोन्याचा काय 10-12 रुपये तोळ्याचा भाव होता, तो लिहिला आणि आम्ही एवढ्यानी द्यायला तयार आहोत. जसं आत्ता वकील किंवा
डॉक्टरला जाहिरात करणं हे योग्य नाही असं समजतात, तशी त्यावेळेला पद्धत होती की सराफानी हे नाही करायचं, गिऱ्हाईकाने आपणहून त्याच्याकडे यायचं आणि द्यायचं. आता तसं काही नाही, आता सवंग जाहिरातीवरच हे चालू राहील असा हा एक महत्त्वाचा बदल आहे की जाहिरात नव्हती, कॉम्पिटिशन नव्हती, सगळा बाजार जो होता तो एकाच ठिकाणी होता. आणि थोड्या दुसऱ्या एरियात जरी असला, म्हणजे नाशिक रोडसारखा असला की जो आता आपल्याला वाहनांमुळे किंवा फोनमुळे खूप जवळचा झाला आहे, तो तसा न होता अगदी कम्प्लिटली वेगळा असा होता. सिन्नर वगैरे तर फारच दूर अशीच गोष्ट होती. म्हणजे सिन्नरचं एक मार्केट चांगलं तेव्हाही होतं, आत्ताही आहे, पण ते खूप दूर त्यावेळची अशी गोष्ट होती. हे मला ऑफ द कफ जे बदल जाणवतात ते हे मी सांगितलं. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू नो मोर आय विल टेल यू. एक सरांचा एक किस्सा आहे, मी माझ्या वडिलांकडनं ऐकला आहे की खूप बऱ्याच वर्षांपूर्वी, आय थिंक इट वॉज 80s, जेव्हा दसऱ्याच्या दिवशी सरांच्या दुकानामध्ये गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स येऊन त्यांनी काहीतरी क्वेश्चन्स केले होते. बंद पडला होता सराफ बाजार त्याच्या. हां, तर तेव्हा सर मी असं ऐकलंय सराफ बाजार अख्खा तुमच्यासोबत उभा होता हो. आणि तुम्ही फार ते ब्रेवली फेस केलं होतं. हो. त्याच्याबद्दल प्लीज सगळ्यांना सांगू शकाल का? कस्टम्स आणि एक्साईज जे डिपार्टमेंट आहे त्यांचा गोल्ड कंट्रोल ॲक्टमुळे या सगळ्या व्यवसायावर एक मोठा होल्ड होता. 1962 साली कस्टम्स ह्याचा गोल्ड कंट्रोल ॲक्ट आला, त्याच्यामुळे या आमच्या व्यवसायावर क्रांतिकारी बदल झाले. म्हणजे त्यावेळेला काही सोनार मंडळींनी आत्महत्या केल्या, दुसऱ्या व्यवसायाकडे तर वळलेच, मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीकडे वळले. त्यावेळेला सोनार जे होते ते तिकडे वळले. आणि माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनीसुद्धा 2 वर्ष सराफी व्यवसाय बाजूला ठेवून फक्त म्हणजे साडीचा व्यवसाय सुरुवात केली तिथे. अशा बऱ्याच जणांनी केलं. मला वाटतं जवाहर शेटनी पण काहीतरी असा वेगळा व्यवसाय त्यावेळेला केला. आणि जसा तो 2 वर्षानंतर ते थोडं, त्यावेळेला बरेच आंदोलनं झाली. हे सगळे मुख्य सराफ जे नेहमी अतिशय लक्झरी लाईफ करत होते ते तुरुंगात जाऊन आले त्या ह्याच्यासाठी. आणि 2 वर्षानंतर जेव्हा ते ढिल्लं पडलं त्यावेळेला त्यांनी ताबडतोबीने प्रत्येकाने जे नवीन केलेले व्यवसाय होते ते गुंडाळून बाजूला ठेवून दिले. स्टॉक पण बाजूला ठेवून दिला. पुढे तो जळला, खराब झाला, काही, बिकॉज वी नेव्हर न्यू एनिथिंग एल्स मे बी, ऑर दिस वॉज द रॉयल बिझनेस. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी, म्हणजे मी त्यावेळेला अगदीच छोटा होतो, आम्ही म्हणण्यात काही अर्थ नाही त्याच्यात, पण त्यावेळेला प्रत्येकाने जे नवीन काय चालू केलं होतं ते बाजूला ठेवून दिलं आणि परत नव्या उभारीने त्यांनी सोन्या चांदीचा व्यवसाय चालू केला. हा त्यावेळेचा एक मोठा ट्रॉमा म्हणता येईल आमच्या व्यवसायावर, तो आला होता. येस, त्यावेळेस हा जसं त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं की आमच्याकडे एक्साईजची दिवाळी दसऱ्याच्या दिवशी, ज्या दिवशी त्या काळात तरी निदान पाय ठेवायला जागा नाही अशी लिटरली परिस्थिती होती, तर ती परिस्थितीमध्ये सेंट्रल एक्साईजचे जे कमिशनर होते त्यांनी येऊन कार्ड दाखवून मला सांगितलं, मीच होतो उभा तिथे, मला सांगितलं की मला तुमचा सगळा माल चेक करायचा आहे, ह्या सगळ्या गिऱ्हाईकांना बाहेर काढा. ऑलराईट. त्यावेळेला सराफ बाजारात हे सगळ्यांना समजलं की यांच्याकडे आत्ता एक्साईजची रेड दसऱ्याच्या दिवशी झाली आहे. सगळा सराफ बाजार गोळा झाला, सगळ्यांनी दुकानं बंद केली, सगळे दुकानासमोर गोळा झाले. त्यांची जी जीप आलेली होती त्याच्यावर दगडफेक झाली, त्या माणसाला जखम झाली थोडीफार काहीतरी, जो कमिशनर होता त्याला. मग नंतर सेटलमेंट होऊन आतमध्ये बसून त्यांनी आम्ही गिऱ्हाईक चालू आहे आणि माल पण तपासतायत अशा स्वरूपाची लुटूपुटूची ही ड्राईव्ह त्यांनी पुरी केली त्यावेळेला. पण त्यावेळेला सगळा सराफ बाजार आमच्यासाठी वेगळा झाला, एकत्र झाला होता. असं म्हणण्याला हरकत नाही की नाशिकच्या सराफ बाजाराची ही युनिटीच शेवटी सर्वांच्या उपयोगाला आली आणि इट वॉज अ ग्रेट लेसन फॉर एव्हरी वन इन द मार्केट. आज जर कालवरनं आपण आजवर येऊयात. आजचा जो बदललेला डायनॅमिक आहे इंडस्ट्रीचा, ज्वेलरी इंडस्ट्री टू बी स्पेसिफिक, इवन रिलेटिंग टू द करंट इकॉनॉमी जी आहे, बिझनेस करणं आज फार सोपं झालेलं आहे. जसं आपण म्हटलात की आधी नॅशनल प्लेयर्स, स्टेट प्लेयर्स नव्हते नाशिकमध्ये, आता ते आलेले आहेत. तर तुम्ही ज्या व्हॅन्टेज पॉईंटनी बघताय हे सगळं आधीपासून आता हा बदल, आता माझ्यासारखे नवीन मुलं तर आजवरनंच स्टार्ट झालो आहेत, आम्ही पूर्वीचं पाहिलं नाही. तुम्हाला ते जुने रेफरन्स पॉईंट्स आहेत तेव्हा, आज त्याच्यावरनं आज जो बदल झालाय ह्याला तुम्ही कसं बघताय? आता व्यवसायामध्ये नवीन संधी तर जरूर उपलब्ध झाल्या ज्या पूर्वी नव्हत्या. म्हणजे जेमस्टोन होते पण डायमंडची ज्वेलरी कोणीही वापरत नव्हतं आणि त्याचा आता हे बराच वाढला आहे.
त्याच्यात मार्जिन पण चांगले आहेत सोन्यापेक्षा किंवा चांदीच्या प्लेन मालापेक्षा, पण त्याचे स्वतःचे पण काही प्रॉब्लेम आहेत डायमंड्सचे. आणि दुसरं, कायदेशीर किचकट हे खूप जास्ती वाढलं आहे, जे नसतं आत्ता तर झालं असतं. पण हा फक्त आमच्या ज्वेलरीवरच हे आहे असं नाही, सगळ्याच ट्रेड्सवरती कायदेशीर कटकटी किंवा नव्याने इन्स्पेक्टर राज आल्यासारखं आत्ता जे झालं आहे ते आहे, त्याला काही पर्याय नाही. त्याच्यामुळे तुमचं कागदपत्र बनवण्याकडे खूप जास्ती वेळ जातो आणि प्रत्यक्ष व्यवसाय करण्याकडे कमी वेळ मिळतो, अशी पण भाग आहे. माणसं पण नुसती बॅक ऑफिसला माणसं वाढली आहेत, पूर्वी जी कमी होती, कमीच म्हणजे फारच कमी होती, ती आता वाढली आहेत. आय थिंक आधी गरज पण नसायची तेवढी. हो, नाही गरज नव्हती. आणि ते इनफॅक्ट टर्नओव्हर ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती पट असून सुद्धा असं काही मागचा बॅकलॉग शिल्लक राहिला आहे, हिशोबाला शिल्लक राहिला आहे असं कधीच होत नव्हतं. एखादा जो जुना तुमचा हे असेल लिहिणारा, तो सगळं एक दिवसभराचं पूर्ण करून टाकायचा, काही अडचण नाही यायची त्याच्यामध्ये. बरोबर आहे, कंप्लायन्स पार्ट भरपूर खूपच वाढलेला आहे. अजून एक बदल जो मला तरी जाणवतो, जो आधीच्या काळात मधनं आत्ता आला, की कन्झ्युमरचं बिहेवियर थोडं चेंज झालंय टुवर्ड्स ज्वेलरी. ते आधी प्रायमरीली फक्त गुंतवणूक म्हणून बघितलं जायचं, आता गुंतवणुकीचा तर पॉईंट ऑफ व्ह्यू आहेच, पण डिझाईन आणि ॲक्सेसरी म्हणून पण त्याला बघितलं जातं. त्यामुळे तो एक बदल आम्हाला जाणवला आहे. तो आहे, महत्त्वाचा आहे तो. पण या दोन्हीच्या काल आणि आजच्या मधला जो ट्रान्झिशन पिरियड होता, विच माइट बी कॉल्ड ए गोल्डन पिरियड फॉर अस, राईट, की ज्याच्यामध्ये कटकटी नव्हत्या कायद्याच्या, पण लोक हौशीनी मला ही वस्तू करायची आहे म्हणून यायच्या. त्यांना भावही सोन्याचे कमी होते, त्यांचं डिस्पोजेबल इन्कम त्याच्या रिलेशनमध्ये जास्ती होतं. आता तसं राहिलं नाही. आता खरोखरीने सांगायचं तर हे सगळं आहे, पॉझिटिव्ह गोष्टी हा सांगतो या आहेत, पण त्याचबरोबर एव्हरीबडी इज लुकिंग फॉर अ डील. मग तुम्ही कमी किती करणार, मग तुम्ही विदाऊट ॲडव्हान्स ते बनवणार का? पूर्वी खरोखरच असं काही कोणी करत नव्हतं. पहिल्यांदा मला छान पाहिजेल आहे, शेवटी दागिना हे ऑर्नमेंट आहे, इट शुड ऑर्नमेंट यू, इट्स नॉट अ डील. आणि आत्ताचे टॅक्सेस आणि हे जर पाहिले तर इन्व्हेस्टमेंटसाठी सोन्यात म्हणजे तुम्ही त्याच्यावर GST भरणार आहात, तुम्ही हे करणार आहात, करता करता काही मला नाही वाटत की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी काही उरतं आत्ता तरी ताबडतोब. अनलेस सोन्याचा भाव 1.5 पट होणार असेल आणि आत्ता तुम्ही घेऊन ठेवलं लॉंग टर्मसाठी तर ते शक्य आहे, पण बाकी आत्ता इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे असं मी धरत नाही. सर, इन्व्हेस्टमेंटचं नाव काढलं म्हणून एक प्रश्न डोक्यात आला माझ्या. आता हे आपल्याला कॉम्पीट करायला असं म्हणू शकतो आपण, ज्वेलर्सला कॉम्पीट करायसाठी खूप ऑनलाईन पोर्टल्स आले आहेत, जे कस्टमर्सला इन्व्हेस्टमेंट करायसाठी फक्त सोन्यामध्ये, विदाउट एनी फिजिकल गोल्ड इन देअर हँड, दे ऑफर दोज इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स. तर आपण तर नेहमीच म्हणतो की ॲक्च्युअल सोनं हातात असलेलंच बरं आहे, त्याच्या फिजिकल गोल्ड. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण त्यांचा जो बाईंग आणि सेलिंगचा मधला जो गॅप आहे तो इतकी मोठी आहे, एक्सेप्ट फॉर मे बी MCX. हां, MCXला तसं नाही आहे. MCXमध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जर तुम्ही सोन्यात गुंतवले आणि काढले त्यावेळेला तिथे बेअरली 15 रुपये 10 ग्रॅमचा फरक आहे मला वाटतं. आत्ता कदाचित कमी जास्ती असेल, मला नक्की माहीत नाही. पण तो सोडला तर तुम्हाला ॲट द एंड ऑफ द इयर त्याच्यावरती जो काही कॅपिटल गेन्स आहे तो भरावा लागेल, याशिवाय कोणताच टॅक्स भरावा लागत नाही किंवा नाही. पण बाकीच्या ज्या सगळ्या 1 ग्रॅम आणि हे ते विकतात, आता काय गव्हर्नमेंटनी पण काढलंय, डेसिमल्स बॉन्ड्स काढले, गव्हर्नमेंटनी पण आत्ता विकायला काढलंय. सोन्याच्या भावाच्या पेक्षा मला वाटतं 2 ते 3 हजार रुपये 10 ग्रॅम वर आहे आता गव्हर्नमेंटचा बॉन्ड जो आहे. त्याला इतर हे आहेत की तुम्हाला ते इन्कम टॅक्स फ्री किंवा कॅपिटल गेन्स फ्री असेल वेगवेगळ्या. पण आय डोंट थिंक दॅट दे आर ए थ्रेट टू अस. म्हणजे पीपल नेवर से. मला आत्तापर्यंत एकच माणूस भेटलेला आहे की जो तो मला म्हणला की सतीश मैं तुमको सिखाता हूँ गोल्ड में कैसे इन्वेस्ट करने का, की सोनं घेऊ नको तू, MCXमध्ये किंवा ह्याच्यात नॉन फिजिकल गोल्ड याच्यामध्ये कर. फार मोठा माणूस आहे, म्हणजे तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगतो. महाराज बिरमाणी म्हणून इथे त्यांची फॅक्टरी आहे इलेक्ट्रॉनिकची. वयस्कर आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत वयाने आणि अतिशय हुशार आहेत, म्हणजे तो विषयच नाही. सर, अजून एक प्रश्न असा होता की आता आपण सर्वच, तुमचं दुकान, माझं दुकान, आपण सगळं पेढीवरनं शोरूमला गेलो आहोत. वी कॅन से एक मोठं ट्रान्झिशन झालं आहे फॉर लोकल बिझनेसेस, ऑल बिझनेसेस. आता डिस्प्लेची स्टाईल, दुकानाची साईज सगळं बदललं आहे, स्टाफ वाढला आहे, व्याप वाढला आहे आपल्या सगळ्यांचा.
पण एक गोष्ट जी कायम राहते ती आहे कस्टमर लॉयल्टी, एस्पेशली इन ज्वेलरी बिझनेस. तर लॉयल्टी जी तुमच्या ग्राहकाची तुमच्यासोबत आहे त्याच्यात बदल काही जाणवला आहे का तुम्हाला? लॉयल्टी आहे. लोक सांगणार की माझी आजीचे दागिने तुमच्याकडे बनवले आहेत, पण मला जे पाहिजे ते मला आत्ता नाही मिळालं, तर तो दुसरीकडे जाईल. त्याला काही इलाज नाही. देर आर चॉईसेस नाव. दे हॅव गॉट चॉईसेस, लॉट ऑफ चॉईसेस. आणि डिस्पोजेबल इन्कम मला असं वाटतं की वाढलंय, काही जणांचं तरी वाढलंय. आणि त्याच्यामुळे तुम्ही ऑर्डर देऊन कमी मजुरीत बनवून द्याल आणि तो तयार मला जास्ती मजुरीत देईल, तर तो जास्ती मजुरीचं घेऊन टाकेल आणि विषय संपवेल कदाचित. बरोबर होतंय. सो आधी जे ऑर्डर देण्याचं प्रमाण जास्त होतं आता ते रेडी स्टॉककडे जाते, बिकॉज ही हॅज गॉट चॉईसेस, ही ऑर शी हॅज गॉट चॉईसेस. बरोबर आहे. आपल्याला व्यापाऱ्यांना स्टॉक ठेवणं, रेडी स्टॉक ठेवणं हाच एक सर्वात मोठा ट्रम्प कार्ड असू शकतं आपल्याकडे, असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरा पण एक फॅक्टर आहे की तुम्ही सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर कोणचीच गोष्ट बरोबर होणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जर समजा जेमस्टोनमध्ये असलात, कलर जेमस्टोनमध्ये असलात, की जे माझं पेशन आहे, तर माझ्याकडे नुसताच स्टॉक आहे असं नाही, आय एम सेलिंग देम माय नॉलेज ऑल्सो. मग तो गिऱ्हाईक दुसरीकडे जाणार नाही, तो माझ्याकडूनच घेईल, बिकॉज ही हॅज कॉन्फिडन्स मी. डायमंडमध्ये खूप आलेत प्लेयर्स, खूप स्वस्तपासून महाग आहेत, पण शेवटी युअर नॉलेज सेल्स. त्यामुळे तुम्ही निश मार्केटमध्ये जर असलात, जसं जेमस्टोन आहे किंवा चांदीचा माल आहे, काही जण आहेत नाशिकमध्ये की ज्यांनी फुल चांदीचा माल ठेवलेला आहे आणि त्यांचंही गिऱ्हाईक चांगली चालते, ते दुसरं काही विकत नाहीत, किंवा सोन्याचं अगदी थोडं विकतात पण त्यांचं विकलं जातं. त्यामुळे निश मार्केट इज वन वे टू बी देअर अँड सर्वाईव्ह, सस्टेन. की आजूबाजूचे आहेत गाडगिळ आहेत, पण गाडगिळांकडे जेमस्टोन नाहीत तेवढे माझ्या एवढे, किंवा चांदीचा माल नाही आहे त्यांच्याकडे माझ्या एवढा. सोन्याचा माल माझ्यापेक्षा नक्कीच जास्ती असेल असं मला वाटतं. आय एम नॉट नेवर चेक, पण दॅट इज ऑलवेज गोइंग टू बी देअर. इट इज गोइंग टू स्टे. बेसिकली काय, हे जे आलेत ते काही संपणार नाही आहे, किंवा परत एकदा आम्ही पूर्वीची छोटी ट्राईब जी आमची होती त्याच्यामध्ये आम्ही जाणार नाही आहोत. जे आहे ते आहे, त्याला काही वेगळा पर्याय नाही आहे, म्हणजे यू गॉट टू डू इट. सो वाढत्या कॉम्पिटिशन आणि या बदलत्या काळामध्ये स्पेशलायझेशन इज वन वे टू सस्टेन युअर सेल्फ. येस येस. सर, नाशिकची चांदी तर अख्ख्या भारतातच फेमस आहे म्हणायला हरकत नाही. सो चांदीच्या तुमच्याकडे कसा रिस्पॉन्स आहे आणि चांदीचा बाजार नाशिकचा कसं डेव्हलप झालं आहे? या नुसताच नाशिकची चांदी आता लोक घेतात असं नाही, कोल्हापूरची सुद्धा, म्हणजे पूर्वी तोरड्या, साखळ्या, जोडवी, ही जोडवी नाशिकचीच येतात, अजूनही येतात, पण ही बाहेरून येतात, 70-80 टचची असतात. इतरसुद्धा भांडी जी आहेत ती कमी टचची येतात, पण फिनिशिंग चांगलं असतं. त्याला आता मधला पर्याय म्हणजे त्याचंही हॉलमार्किंगसाठी यांनी मुवमेंट चालू केली आहे. जानेवारी 2022 पासून ते बहुतेक करून चांदीच्या ह्याच्यावर सुद्धा चांदीमध्ये पण हॉलमार्किंग येईल, आणि त्याच्यासाठी आत्तापासूनच तयारी केली पाहिजे, तरच. नाहीतर नाशिकच्या चांदीच्या भांडं फुटायचीच बात येते, की जर त्याचा टच किंवा प्युरिटी ही जर बरोबर येत नसेल तर पुढे जाऊन तुम्हाला कोणी विचारणार नाही, कॉम्पिटिशनमध्ये काय कोणी विचारणार नाही. मग आत्ता चांगला टच येतो नाशिकला, विशेषतः जे सगळे समई, निरांजन किंवा हे आहेत, हे अजून नाशिकलाच चांगल्या टचचे फक्त नाशिकलाच बनले जातात. ताटवाटी, लोटी, भांडं आणि पूजावाण हा जो आयटम आहे तो मात्र सगळीकडे बनतो. आता मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर बनतो, माझ्या अंदाने नाशिकपेक्षा जास्ती हे आयटम जे आहेत पूजेचे आणि ह्याचे डिनर सेटचे, हे नाशिकपेक्षा जास्ती बनतात असं मला वाटतं. अगेन चेंजिंग विथ द फ्युचर इज द की. या आपण आता काल बघितला, आज बघितला, आता फ्युचर म्हणायला गेलो तर हाऊ डज द फ्युचर ऑफ ज्वेलरी इंडस्ट्री लुक लाईक तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी? आता माझा जावई पण ज्वेलर आहे, चिंतामणी ज्वेलर्स मुंबईचे जे आहेत, चिंतामणीच त्याचं नाव आहे. तर त्या लोकांची एक 5 वर्षाच्या मागे अशी ही होती की हे आता पिवळ्या सोन्याचे दागिने डिसॅपियर होणार आहे आणि फक्त स्टडेड ज्वेलरी राहणार आहे आणि डायमंड इज द फ्युचर, असं त्यांचं, विच डिडंट टर्न आउट टू बी ट्रू. त्याचंही बायफर्केशन झालं. ज्यांना सोन्याचे दागिने वापरायचे ते पिवळ्या सोन्याचे वापरायचे ते तसे वापरतात. सो मार्केट फ्रॅगमेंट होणार आणि प्रत्येकाला त्या त्या क्षेत्रातला माल ठेवावा लागणार. त्याप्रमाणे असं काही झालं नाही की डायमंड ज्वेलरी म्हणजे परदेशामध्ये आहे की परदेशामध्ये फक्त ज्वेलरी ह्याचा अर्थ स्टडेड ज्वेलरी असाच होतो.
तो सोडून दुसरी ज्वेलरी, प्लेन गोल्ड ज्वेलरी इटालीमध्ये वगैरे थोड्या प्रमाणात बनवतात, पण बाकी कुठेही ज्वेलरी इज स्टडेड ज्वेलरी विच डिड नॉट हॅपन अँड इन नियर फ्युचर इट विल नॉट हॅपन इन इंडिया ऑल्सो. पीपल विल ऑलवेज लाईक येलो गोल्ड ज्वेलरी. आणि दुसरं आत्ता आम्ही दोघंही जणं जे पाहतोय तो आम्ही 20 लाख लोकसंख्येच्या गावात बसून हे सगळे करतोय. ह्याच्यापेक्षा खालचे तालुका गाव किंवा त्याच्यापेक्षा खालचे जे गाव आहेत त्यांच्या अपॉर्च्युनिटीज आणि प्रॉब्लेम्स ह्या वेगळ्या आहेत आमच्यापेक्षा. अजूनही तिथे ऑर्डर देऊन बनवून घेणं किंवा कमी मजुरीत बनवणं, गहाण ठेवणं, हे सगळं तिथे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यामुळे व्हॉट वी आर लुकिंग ॲट इज जस्ट नाशिक मार्केट रादर, आणि दॅट इज व्हॉट द पर्पज इज. तर बाकीच्यांचे वेगळे आहेत. आय थिंक वन मोर रिझन जे सर म्हटले ते बरोबर आहे, कारण की स्टडीड ज्वेलरीमध्ये इनहेरंटली कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स वाढते आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स वाढल्यामुळे जसं डिस्पोजेबल इन्कमचा विषय झाला मग, डिस्पोजेबल इन्कम इंडियामध्ये ॲव्हरेज डिस्पोजेबल इन्कम एवढी जास्त नाही जी एवढी बाहेरच्या कंट्रीजमध्ये आहे. त्यामुळे आय थिंक सर इज व्हेरी राईट. प्लेन गोल्ड ज्वेलरी विल ऑलवेज हॅव इट्स ओन मार्केट बिकॉज दे विल ऑलवेज बी एबल टू सेल इट बॅक. एक्झॅक्टली. डायमंड ज्वेलरीमध्ये तसं नाही. आणि परदेशातले आणि आपल्या ह्याच्यात एक महत्त्वाचा फरक असा आहे, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि गिराईक अशी फक्त वन वेच आहे. आपल्या इथे तसं नाही. ते फक्त विकतात. मोठ्यातला मोठा तिथला जो ज्वेलर आहे तो सांगतो इट इज नॉट स्टोअर्स पॉलिसी टू बाय बॅक एनिथिंग. इवन इफ यू बॉट $1 million ज्वेलरी इट विल नॉट बी सोल्ड बॅक टू देम. तुम्हाला ख्रिश्चीज किंवा सोथबीजमध्ये जाऊन तुम्ही ऑप्शनमध्ये विकाला तर एक वेगळी बात आहे, पण बाकी त्यांच्याकडे अशी काही सोयच नाही. आपण त्याच्या अगदी विरुद्ध असं आहे की आम्ही सराफ अजूनसुद्धा आम्हीच विकत घेतो, आम्हीच विकतो. आम्ही आता गहाण ठेवत नाही, दॅट इज आवर चॉईस. पण देर आर पीपल जे मॉर्गेज करतात आणि आम्हीच मेल्ट करतो, आम्हीच रिफाईन करतो, आम्हीच आमचे स्वतःचे बार, आमचा स्टॅम्प मारून वी टेक प्राईड इन इट. ज्याला आत्ता ह्याच्यामध्ये विरोध आहे हॉलमार्किंगमध्ये. आम्हाला आमच्या ब्रँडनीच विकायचं आहे सोनं, सो दॅट वी टेक ए प्राईड की आम्हाला आमचा शिक्का असलेलं सोनं आहे ते परत घेऊन या. हा जो भाग आहे तो हॉलमार्कमध्ये जातो आहे आत्ता. ते जे ब्रँडिंग आहे ते जातं आहे, तसं व्हायला नाही पाहिजे. पण सगळं आम्ही करतो आहे. कारागिरांनाही आम्ही सोनं देतो आहे किंवा व्यापाऱ्यांना देतो आहे, त्यांच्याकडून माल बनवून घेतो आहे. त्यामुळे अशी जी अमेरिकन सिस्टीम आहे किंवा युरोपियन सिस्टीम आहे की वन वे आहे, तशी नाही आहे. ही 2 वे आहे. आम्ही गिऱ्हाईकाकडून सोनं घेणार आहोत, गिऱ्हाईकाला सोनं विकणार आहोत, गिऱ्हाईकाला दुरुस्ती करून देणार आहोत. आय डोंट नो फॉरेनमध्ये काय करतात, पण दुरुस्ती होते की नाही मला माहीत नाही. पण Let's hope होत असेल तिकडे. आमच्या शेजारचे एक आहेत, तो सेल्समनला दुरुस्तीचं पाऊच जर घेतलं तर तो त्याला कमिशन देतो. सो इट्स अ बिझनेस, इट्स प्रॉफिट मेकिंग बिझनेस. त्याला काय हे नाही. आय थिंक इंडियन्स हॅव अ व्हेरी युनिक पॅटर्न अँड अ व्हेरी युनिक इमोशनल अटॅचमेंट टुवर्ड्स द गोल्ड दे हॅव. सो ते जो इन्व्हेस्टमेंटचा पर्स्पेक्टिव्ह आहे गोल्डमधला तो भारतात कधी कमी होईल असं मला तर वाटत नाही. पण एक बदल जो आहे तो होतोय की आता खूप लोक इन्व्हेस्टमेंट सोबत डिझाईनवरती पण खूप फोकस करत आहेत. तर तो एक जो कमिंग चेंज आहे तो आपल्या देशाला पुढेही घेऊन जाईल, बिकॉज इट विल ओपन अप न्यू ॲव्हेन्यूज फॉर अस. इन्व्हेस्टमेंट सोबत आपण प्रमोशन्स आपले डिझाईन बेसिसवरती पण करतोच आणि हे आता या साईडला वाढत जाणार आहे. बाहेरच्या मार्केट्समध्ये असं आहे की देर इज ओनली स्टाईल अँड ओनली ॲक्सेसरायझिंग पर्स्पेक्टिव्ह. देर इज नो इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह इन इट अनलेस अँड इट इज प्युअर गोल्ड ऑर समथिंग. त्यामुळे तिथे तो प्रश्नच येत नाही बायबॅकचा. जसं सरांनी म्हटलं, इथे बायबॅक इज नॉट ओनली अन इंडस्ट्री, इट इज ऑल्सो काय म्हणतात, कीपिंग द कस्टमर विथ with तुमच्याकडे घेतलंय तुम्ही परत घ्या, घट धरू नका. ऑल राईट, दॅट इज जो विश्वास त्याचा आपल्यावर निर्माण होतो तो खूप महत्त्वाचा आहे. वेन वी टेल दॅट वी विल बाय बॅक, जे बाहेर कुठे होत नाही. त्यामुळे तो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे नक्कीच. आणि फॉरेनमध्ये दुसरा एक पार्ट आहे, सॉरी, जो मॅन्युफॅक्चरर्स प्राईस आहे आणि गिऱ्हाईकाचा प्राईस आहे त्याच्यामध्ये 10 times फरक आहे. सो ही कांट रिअली बाय बॅक एनिथिंग ॲट ऑल. आणि दुसरे तिथले जे सगळे ज्वेलर आहेत त्यांच्याकडे जो माल आहे तो त्या ज्या ब्रँड कंपन्या आहेत त्यांनी त्यांच्या इथे काउंटर स्पेस घेऊन ठेवलेला माल आहे. त्यामुळे ज्वेलरकडे असं परत घेण्यासाठी ना भांडवल आहे ना त्याची इच्छाशक्ती आहे, काहीच नाही आहे. त्याला फक्त विकायचं आहे. ते सुद्धा ज्यांनी माल ठेवला आहे त्याचा विकला गेला तर तो त्याला पैसे देणार आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने काहीच फरक पडत. आणि सायकल टाईम जो आहे तो आपल्यापेक्षा खूप जास्ती आहे.
म्हणजे फॉरेनच्या ज्वेलरचा टिपिकल सायकल टाईम हा 1.5 वर्षाचा असेल, म्हणजे पूर्ण स्टॉक टर्नओव्हर करण्याचा. आपल्या इथला 1.5-2 महिने मॅक्सिमम. खूप झाला. हां, खूप झालं. आत्ता करोनामध्ये सगळी गणितं बदलली आहेत, पण होतील परत होपफुली पुढच्या महिन्यापासूनच काहीतरी पॉझिटिव्ह सुरुवात होईल असं मला वाटतं. आय एम नॉट शुअर, पण नक्कीच भारतामध्ये ज्वेलरी सेक्टरचं फ्युचर खूपच छान आहे. बिकॉज टू बी ऑनेस्ट, इनफॅक्ट ज्वेलरी सेक्टर कॉन्ट्रीब्युट्स टू अ मेजर पार्ट ऑफ द इकॉनॉमी अँड GDP. त्यामुळे त्याला काही धक्का लागेल कुठल्या अँगलने असं वाटत नाही. चॅलेंजेस नक्की आहेत, पण चॅलेंजेससोबतच ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आहेत खूप. लाईट वेट ज्वेलरी असू दे, हेवी ज्वेलरी असू दे, त्याच्यामध्ये जसं सरांनी सांगितलं फ्रॅगमेंटेशन खूप होईल. पण इफ यू वॉन्ट टू सर्वाईव्ह वी नीड टू टेक अ स्टॅन्स अँड वी नीड टू डू सम स्पेशलायझेशन. अँड त्या स्पेशलायझेशन निश मार्केटमध्ये राहून आपल्याला बरंचसं मार्केट शेअर अजूनही मिळवता येईल. आणि इट्स अ गुड फ्युचर फॉर शुअर. या आय ॲग्री. म्हणजे माझा आमच्या बिझनेसविषयीचा हे ब्लिक नाही आहे, पॉझिटिव्ह आहे की हे वाढणार आहे, चांगलं होणार आहे. करोना इज जस्ट ए ब्लिम्प. ते बाहेर पडू आपण त्याच्यातून आणि अजून नव्या दमाने परत एकदा काम चालू करू असंच वाटतंय. काल, आज आणि उद्यामध्ये ट्रान्झिशन आहे आणि ते परत येणार नाही आहे. म्हणजे मी कालमध्ये जाऊन परत एकदा गादीवर बसून गिऱ्हाईकाशी बिझनेस करणार नाही. कदाचित मी टेबल खुर्चीवर बसून त्याला 1-to-1 सर्व्हिस देऊन, इट्स लाईक गादी, पण मॉडिफाईड गादी. मॉडिफाईड गादी आहे. तर त्याच्यात ते होऊ शकेल. त्याच्यात कस्टमर विल पे फॉर दॅट प्रिव्हिलेज. हे कालचं झालं, काल परत येणार नाही. आज आहे त्याच्यापेक्षा चांगलं वाढेल. आणि त्याच्या आत्ता आपण जशी चर्चा केली की पुढेचं काय आहे, तर तुम्ही माल भरपूर ठेवायला पाहिजे, कस्टमरला चॉईस द्यायला पाहिजे, बेटर सर्व्हिस, बेटर स्टॉक. सर्व्हिसचा तर पार्ट आहे तो. आणि आता एक महत्त्वाचा बदल असा झाला आहे की पूर्वी कालमध्ये मालक स्वतः प्रत्येक गिऱ्हाईकाशी बोलत होता आणि त्याचे इंटरेस्ट होता ते गिऱ्हाईक होण्यामध्ये. आता सेल्समन जे करेल, तुमची जी विकेस्ट लिंक आहे तीच जर स्ट्रॉंग असेल तर बाकीचं सगळं बरोबर होईल. त्यामुळे आता तुम्हाला मॅनेजमेंटवर जास्ती लक्ष द्यावं लागेल रादर दॅन ॲक्च्युअली सेलिंग ऑर ॲक्च्युअली सेलिंग युअर नॉलेज. त्याच्यापेक्षा तुमची एस्टॅब्लिशमेंट कशी व्यवस्थित चालते आहे याच्यावर. आता ओव्हर द इयर्स ओनरचा रोल सेलिंगवरनं सेल्समॅन तयार करण्यावरती जास्त गेलेला आहे. पॉलिसीमध्ये त्याला आहे, पॉलिसीमध्ये जास्त. बरोबर. सो आपण सो टू सबमिट अप, आपण काल पाहिलं, आज पाहिलं, उद्या पाहिलं. आय थिंक या इंडस्ट्रीला काल पण चांगले दिवस होते, आज पण आहेत, उद्या पण आहेत. जसं तुम्ही म्हटलं चॅलेंजेस नक्कीच आहेत, पण बिझनेसमॅनची व्याख्याच ही आहे की जो चॅलेंजेसला पार करून प्रॉफिट कमवतो तोच व्यापारी आणि तोच बिझनेसमॅन आहे. आणि हे ज्वेलरी, नाशिकच्या ज्वेलरी इंडस्ट्रीने वेळोवेळी पूर्ण करून दाखवलेलं आहे. सो आय थिंक वी हॅव अ ग्लोरियस फ्युचर. आणि वन की टेकअवे जो मला वाटतो की बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदलासोबत त्याला जो एक्सेप्ट करतो आणि जो पुढे जातो तोच टिकतो. अँड दॅट इज हाऊ जनरेशनल बिझनेसेस आर बॉर्न अँड दॅट इज हाऊ वी नीड टू गो अहेड ॲज अन इंडस्ट्री अँड ॲज इंडिव्हिज्युअल बिझनेसेस. आणि पॉझिटिव्ह थिंग अशी आहे की दंड्यांमधला यंग अजून त्या दुकानात फुल टाईम इन्वॉल्ड आहे. माझा मुलगा फुल टाईम इन्वॉल्ड आहे. जवाहरलाल मोतीलाल सराफांचा नातू अजून फुल टाईम इन्वॉल्ड आहे. सो ही हॅड n number of opportunities, but he chose to come to jewelry shop. That is good thing. That is a positive thing. की हेच खरं आहे. बाकीच्या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा हा येऊन अजून ज्वेलरीमध्ये बसला आहे तर त्याला काहीतरी चांगलं फ्युचर दिसतंय म्हणूनच बसलाय. किंवा माझा मुलगा दिवसभर बसतो दुकानात, तो याच कारणाने बसतो. तो तर अमेरिकेहून मेकॅनिकल इंजिनियर होऊन आला आहे, पण त्याला इंटरेस्ट आहे या ज्वेलरी बिझनेस. पण ॲज वी अर्लियर सेड, इन ए व्हेरी डिफरंट वे. ही विल गो ऑन कॉम्प्युटर्स, ऑन इंटरनेट. त्याला ते वेगळ्या प्रकाराने हे सगळं हँडल करायचं आहे. इमिटेशन ज्वेलरीची साईट सुरू केली आहे, साज म्हणून. तर हे सगळं होणार. म्हणजे आता इमिटेशन ज्वेलरी आम्ही कदाचित 25 वर्षापूर्वी विकत नसू, त्यावेळेला कमीपणा वाटत असेल इमिटेशन ज्वेलरी विकायला. पण आता अशी काही परिस्थिती नाही, विकतो. जसं हा म्हणला चेंज आहे, तो चेंज स्वीकारायला पाहिजे. इमिटेशन ज्वेलरीची डिमांड आहे, इमिटेशन ज्वेलरी विकायला पाहिजे. नेटवरून विकायला पाहिजे, येस, नेटवरून विकायला पाहिजे. आय थिंक ज्वेलर्स आर बाय डिफॉल्ट सो ॲडजस्टिंग टू द एन्व्हायरमेंट. कारण की आम्ही जरी वेळ बदलला, तुमची काम करायची पद्धत बदलली, आमची काम करायची पद्धत वेगळी असेल, पण जे मूळ व्हॅल्यूज आहेत
त्या चेनमधले, त्या इंडस्ट्रीमधले ते कॅरी ऑन होतं. आणि त्या व्हॅल्यूतला एक मोठा वन ऑफ द बिगेस्ट व्हॅल्यूज इज टू कॅरी ऑन नो मॅटर वॉट कम्स आर वे. सो वी आर रिली प्राऊड ऑफ being associated with this generation and taking it forward from this generation. And thank you sir, तुम्ही आज वेळ काढून आलात. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, आमच्या ह्याच्यात एक हे आहे, म्हणजे आमचे जुने ज्वेलर आपला रॉयल बिझनेस आहे म्हणतात, हा सोडून दुसरं कशासाठी करायचं आहे, हा एक पार्ट आहे. आणि सगळे सौदे आमचे हे तोंडी असतात, त्याच्यावर कुठेही कोणीही काही लिहून ठेवलेलं नसतं. भाव जो कापला म्हणजे आज भाव ठरवला मिळतो त्याप्रमाणे तो बिल बनवतो, पाठवतो, करतो. कोणीही काही लिहून ठेवत नाही. एकदा तुम्ही तुमचा शब्द दिला, दॅट इज द बिगेस्ट अचिव्हमेंट द ज्वेलर्स हॅव, की त्यांच्या शब्दाला किंमत आहे. ती बाकीच्या ह्याच्यामध्ये कितपत आहे मला माहीत नाही, पण ज्वेलरीमध्ये तुम्ही शब्द दिला की झालं, बाकी नो आर्ग्युमेंट अबाउट इट. अशीच होईल म्हणजे केव्हाही. थँक्यू सर. वेलकम.